उस टाइम गाड़ी के नीचे आया, उस टाइम गाड़ी रोक दिया होता, आज मेरा भाई मेरे पास होता। डॉक्टर लोग को हजार बार बोला, मेरा बाप ने, मेरा चाचा ने भी बोला कि इलाज चालू कर दे, पैसा आ जाएगा। पैसे के मुंह देखा, लेकिन मेरा भाई का मुंह नहीं देखा। अगर मेरा भाई का मुंह देखता होता तो मेरा भाई भी मेरे पास रहता, तुम लोग भी तेरे पास रहता। हम लोग से झूठ बोला वो लोग ने कि उसका इलाज हुआ है, आधा पैसा ला के दो, लेकिन पैसा का मुंह देखा, लेकिन भाई का मुंह नहीं देखा। पैसा का मुंह देख के भाई को तो खोद ही नहीं हम लोग। हे एका माणसाच्या सोबत अपघात नाही झाले, 10 ते 12 लोकांसोबत अपघात झाले। हे आरसीसी प्लांट जे ते चालतात ते कोणाच्या नेतृत्वात चालतात, कुठल्या पार्टीच्या दबावात चालतात। आणि जेव्हा एवढी मोठी मीरा भाईंदर ग्रामपंचायत नाही आहे, महानगर, एक स्टॉल कोणी लावला ना, स्टॉल ते जीसीपीने तोडते महानगरपालिका। कशाने तोडते? जीसीपीने। तर एवढा मोठा प्लांट आहेत, 5-5, 6-6 प्लांट आहेत, त्यांना तोडायला जीसीपीने होते का? हे जे ताले लावलेत ना, हे 4 दिवसाचे चोचले आहेत की भाई हे मीटर जरा गरम आहे, ठंडा झाला तर नंतर जे आहे आपण चालू करू। आप देख रहे हैं बेधड़क खबरें। उस टाइम गाड़ी के टाइम पे मेरा भाई स्कूल से आ रहा था, तभी गाड़ी के नीचे आया था। वैन करके बोला तो वैन के रूप में कौन दिखा क्या पता, मालूम नहीं पड़ा। उस टाइम गाड़ी के नीचे आया, उस टाइम गाड़ी रोक दिया होता, आज मेरा भाई मेरे पास होता। डॉक्टर लोग को हजार बार बोला, मेरा बाप ने, मेरा चाचा ने भी बोला कि इलाज चालू कर दे, पैसा आ जाएगा। पैसे के मुंह देखा, लेकिन मेरा भाई का मुंह नहीं देखा। अगर मेरा भाई का मुंह देखता होता तो मेरा भाई भी मेरे पास रहता, तुम लोग भी तेरे पास रहता। आज गाड़ी के नीचे आ गया, बोला सब लोग को गाड़ी रोकने के लिए, लेकिन नहीं रोका। वो गाड़ी रोकता होता तो मेरा भाई मेरे पास होता, हर कदम में मेरा साथ दिया होता। अब मेरा 4 माँ बेटे को छोड़ के चला गया, हम पैसे को लेके क्या करेंगे? पैसे को मुँह देखेंगे कि भाई का मुँह देखेगा? इंसाफ मिलना चाहिए हम लोग को, इंसाफ चाहिए। सब लोग यही बोलेंगे कि इंसाफ चाहिए, पैसा नहीं चाहिए हम लोग को, इंसाफ चाहिए। आपको क्या लग रहा है कि डॉक्टर ने जो ठीक से इलाज नहीं किया? डॉक्टर ने इलाज नहीं किया, पैसे को मुँह देखा है डॉक्टर लोग ने। बहुत जन बोले उसको कि पैसे बाद में ला के देंगे, इलाज पहले चालू करो, लेकिन नहीं, पहले पैसे रखो, बाद में इलाज चालू करें। हम लोग से झूठ बोला वो लोग ने कि उसका इलाज हुआ है, आधा पैसा ला के दो, लेकिन पैसा का मुँह देखा, लेकिन भाई का मुँह नहीं देखा। पैसा का मुँह देख के भाई को तो खोद ही नहीं हम लोग। अगर पैसा का मुँह नहीं देखता होता तो हम लोग का भाई हम लोग के पास होता। आपका ऐसा कहना है कि इलाज के दौरान पैसे नहीं दिए थे? हाँ, तो इलाज रुका दिया होता। हाँ, अस्पताल में किसने रुकाया था? सीढ़ी के सामने लेडीज बैठती है, उसने इलाज रोका। मेरा चाचा बोला अभी हम लोग से भाग दौड़ में आए, पैसा थोड़ी ना लेके आए, पैसे नहीं लेके आए, 5-10 मिनट रुको, पैसा लेके आएंगे, देंगे हम लोग, इलाज चालू कर दो। लड़का हम लोग को भरोसा दिया कि इलाज चालू है, तुम लोग जा पर पैसा जमा करो। पैसा उस टाइम कहाँ से आता है? काम धंधे से आते हम लोग। क्या लोगों के साथ इतने सारे समाज सेवक लोग थे, उन लोगों ने प्रेशराइज नहीं किया पैसे वैसे के लिए? हम कोई मदद वगैरह नहीं की? कौन था इधर? कोई नहीं था। सब लोग काम पे से एक भागते आ रहे थे। हम लोग से काम पे खबर मालूम पड़ा कि भाई का ऐसा हुआ है तो चाचा लोग भागे, बुआ लोग भागे, तभी हम लोग भाग के आया। हम लोग को क्या मालूम था कि हम लोग का भाई के साथ ऐसा घटना घटेगा? नहीं मालूम था हम लोग को। कार्रवाई करना चाहिए। कार्रवाई करेंगे हम लोग, क्यों नहीं करेंगे? इंसाफ मिलना चाहिए। भाई गया है तो इंसाफ तो चाहिए ही ना हम लोग को। इंसाफ नहीं मिलेगा तो कैसा होगा? ऐसा खाली पुकट में थोड़ी ना छोड़ सकते हैं उन लोग को, नहीं छोड़ेंगे। आज हम लोग एक भाई गया है, दूसरा 1000 हो जाएगा, तभी भी ऐसा ही बोलेंगे कि जाने दो। ऐसा नहीं होगा। नहीं चाहिए वैसा हॉस्पिटल, बंद ही रहेगा वो हॉस्पिटल। आज इलाज का भाई का मुंह देखता होता तो पैसा नहीं देखना चाहिए था, इलाज भाई का मुंह देखना चाहिए था, लड़के का मुंह देखना चाहिए था। अगर लड़के का मुंह नहीं देखा, पैसा का मुंह देखा, पैसा थोड़ी ना डाल रहा है अभी, पैसा हजारों कमा सकते हैं, हजारों बीमार पड़ते, हजारों पैसा कमा के ला सकते हैं। अभी हजारों बच्चे लोग आते हैं स्कूल से, उसके साथ ऐसा ही होगा तो चलेगा क्या? आज मेरा भाई गया, मुझे दुख लगेगा, थोड़ी ना सबको दुख लगेगा। हर कदम में मेरा भाई मेरा साथ रहता था, अब कौन रहेगा? मेरा भाई नहीं रहता तो कौन रहेगा मेरा साथ? शासन प्रशासन पुलिस से क्या मांगे आपकी? हम लोग इंसाफ मांगे पुलिस से, कुछ नहीं मांगे, इंसाफ चाहिए हम लोग को, दूसरा उसके अलावा कुछ नहीं चाहिए। काय सांगाल गणेश भाऊ, आज 3 ते 4 दिवस झाला मुलाचा मृत्यू झालेला आहे सनी राठोडचा, आणि अद्यापर्यंत न्याय मिळाला नाही असे कुटुंबाचे सांगणे आहे। तुमची काय मागणी आहे? ॲक्च्युली कसं आहे ना सर, आज तुमच्या सगळ्या न्यूजवाल्याचा मी आभार व्यक्त करतो। तुम्ही इथे आलेत, तुम्ही लोकांनी भरपूर न्यूज बनवली, तिथे आंदोलन वगैरे चालू होतं। आमची मागणी ना त्या न्यूज़मध्ये एक आवाज़ आती कि उस बच्चे को 1 करोड़ रुपया भरपाई मिलना चाहिए।
आमची मागणी आमची नाही, तुमच्या न्यूजवाल्यांनीच कोणीतरी ती आवाज उचलली होती, एखाद्या न्यूजमध्ये मी ऐकली होती आणि तेवढा गरम जोशीने ते मोर्चा होता. तर ते तुम्ही ते न्यूजवाल्यांनी जे बोललं होतं ना, ती त्यांची भरपाई, त्याचा बाप बघा इकडे या, हे त्याच्या बापाचा हाल बघा, भीक मागून त्या मुलाला शिकवत होता. ही बहीण त्याची, ही आई त्याची बिगारी काम करते. राहिली दुसरी गोष्ट, हे एका माणसाच्या सोबत अपघात नाही झाले, 10 ते 12 लोकांसोबत अपघात झाले. हे RCC ब्रँड जे ते चालतात, ते कोणाच्या नेतृत्वात चालतात, कुठल्या पार्टीच्या दबावात चालतात. आणि जेव्हा एवढी मोठी मीरा भाईंदरी ग्रामपंचायत नाही आहे, महानगरपालिका आहे. काय आहे? महानगरपालिका. आणि महानगरपालिकेचा अधिकार काय आहे? एक स्टॉल कोणी लावला ना, स्टॉल, ते GCPने तोडते महानगरपालिका. कशाने तोडते? GCPने. तर एवढा मोठा प्लांट आहेत, 5-5, 6-6 प्लांट आहेत, त्यांना तोडायला GCPने होतं का? हे जे ताले लावलेत ना, हे 4 दिवसाचे चोचले आहेत की भाई हे मेटर जरा गरम आहे, थंडा झाला तर नंतर जे आहे आपण चालू करूया. यांचे असे काही सेटिंग वगैरे झालेली असेल, बोलणं झालेलं असेल महानगरपालिकाशी पण, कारण की यांचं कसं आहे काय आहे ते सगळं समजायला आलं आम्हाला. पहिली गोष्ट महानगरपालिका, का की त्याच्या नेतृत्वात आहे. दुसरी गोष्ट, ट्रॉफिक ब्रांचचा ट्रॉफिक ऑफिसर जो इथे ड्युटीवर होता त्याची निष्काळजी. कारण की मी जेव्हा इथे आलो तेव्हा माहिती पडलं की ट्रॉफिकवाला 1 तास नव्हता. आणि जेव्हा की तुम्हाला इथे सगळ्यांना कॅमेरे दिलेले, तुम्ही किती घंटे ड्युटी करताय का तुमच्या इंचार्जला नाही माहिती पडत? तुम्ही कॅमेरे लावून ड्युटी नाही करत. आम्ही ड्रेस नाही घातला ना रिक्षावाल्यांनी, जर तुम्ही आमच्यावर कारवाई करता. तुम्ही 24 तास टोपीवर असता का? 24 तास फुल ड्रेसमध्ये असता का? तुमच्या नेम प्लेट असतात ना, नेम प्लेट, त्याच्यामध्ये एवढा मोठा मोबाईल असतो. नेम प्लेट नाही दिसला पाहिजे म्हणून. काय असतो? एवढा मोठा मोबाईल का असतो? ह्याच्यामध्ये ट्रॉफिकवाल्यांचा पण लापरवाही आहे. 2 झाले मुद्दे. तिसरा मुद्दा, जेव्हा इथनं हॉस्पिटलमध्ये नेलं, कुठे नेलं? हॉस्पिटलमध्ये. ज्या पण व्यक्तीने नेलं, त्याच्या आईने नेलं, काकीने नेलं. ॲक्सिडेंट केसमध्ये काय GR आलेला आहे? ॲक्सिडेंट केस आलं या दिसलं कुणाला तर तुम्ही नेऊन पहिले ॲडमिट करा, तुम्हाला विचार तपास नाही होणार. काय बोललेला आहे? आणि उपचार जेव्हापासनं जे आपले बंजारा समाजाचे मंत्री मेले तर त्यानंतर काय बोलल्या गेलं की भाई आजच्या नंतर कोणी पेशंट आला तर पहिले उपचार झाला पाहिजे, हे बोललं होतं. हे GR मध्ये आहे. तर तुम्ही त्या मुलाला 50,000 रुपये पहिले भर का बोललं? दुसरी गोष्ट, तुमची कॅपॅसिटी ते उपचार करण्याचे नाही आहेत. जसे की आज टेंबा हॉस्पिटल आहे, त्याच्यामध्ये काहीच सुविधा आहे. त्याच्यानंतर आपल्याला सप्ताबजी लिहून देतो, नायर लिहून देतो. तुमची कॅपॅसिटी नव्हती तर तेव्हाच बोललं पाहिजे होतं आणि ती बॉडी त्या जिवंत मुलाला तिथनं हटवलं पाहिजे होतं. त्या मुलाची तुम्ही बॉडी बनवल्यानंतर तुम्ही चेकअपला नेलं, ते पण 2,000 रुपये त्या बापानी या आईने दिल्यानंतर. तिसरी गोष्ट, तिथनं आल्यानंतर तुम्ही जे पैसे घेतले बिगर उपचार नाही चालू केले, तुम्ही बोलता उपचार चालू केले. तुमचा कुठला सर्जन आलता आणि कुठला डॉक्टर आलता ते आम्हाला तुमच्या व्हिडिओ फुटेजमध्ये दिसला पाहिजे आणि तुमची CCTV फुटेज आम्हाला पाहिजे. त्याचा जे PM झालाय त्याची रिपोर्ट पाहिजे. आमचा मुलगा तुमच्या निष्काळजीने मेलाय म्हणून तुमचा लायसन हे आम्हाला कॅन्सल पाहिजे. तुमचा हॉस्पिटल पण बंद पाहिजे, RCC प्लांट पण बंद पाहिजे. कारण की 4 दिवसाचा तमाशा आम्हाला नका दाखवू. नाही तर आम्ही तर आज इथे श्रद्धांजलीसाठी बसलेलो आहेत. या 8 ते 10 दिवसामध्ये काय होतं ते आम्ही बघणार आणि त्याच्यानंतर आम्ही इथेच मोर्चा घेऊन येणार. कारण की आमचं जे आहे लेकरू गेले ना, ज्याचं जातो ना देता करतो. आणि त्या दिवशी बघणार कुठला पॉलिटिशियन, किती नगरसेवक, किती जण आम्हाला सपोर्ट करतात आणि इथे येतात. अरे जेव्हा तुम्ही एवढा मोठा धरणा दिला तिथे, RCC प्लांट बंद केला, बाजूला 200 मीटरवरती मुलाचा घर होता. किती मीटरवरती? 200 मीटरमध्ये. 2 मिनिटासाठी त्या मुलाच्या घरी गेले का? त्या बापाला पाहिलं का? त्याच्या आईला पाहिलं का? त्या बाळाचा मृत्यू पाहिला का तुम्ही? नाही पाहिला ना. तर मग काय, ह्याच्या पहिले 10 जण मेले. माझ्या मित्राचा भाऊजी गेला घोडबंदरचा 1.5 महिने पहिले, 1.5 ते 2 महिने पहिले. ते मला काल माहिती पडलं. आणि मी बोलतो हे RCC प्लांट जे बंद झाले तर हे झालेच पाहिजे. जे बाकी चालू आहेत ना हे पण बंद झाले पाहिजे. का की रहिवासी एरिया आहे, रहिवासी एरियामध्ये नाही चालला पाहिजे. याला कुठे नेऊन बाहेर टाका आणि यांची स्पीड लिमिट कंट्रोलमध्ये ठेवा. आणि इथे कॅमेरे का नाही आहेत?
त्या दिवशी मृत्यू झाला 11 तारखेला. 12 तारखेला आम्ही सगळे गेल्यानंतर आम्ही बोललो FIR घ्या, बोलले चेक करून घेतो. आतापर्यंत या डॉक्टरवरती FIR का नाही घेतली, त्या डॉक्टरला जमा का नाही केलं, या सगळ्यांचा आम्हाला जबाब पाहिजे. आणि त्याच्यानंतर अगर आम्हाला जबाब नाही भेटलं तर आम्ही आमच्या तरीक्याने आंदोलन करू. आज पुरा जालना बंद आहे ST आरक्षण मध्ये टाकण्यासाठी. जालन्याची न्यूज बघून घ्या, बंजारा समाज किती आहे. आणि नाही गरज पडली तर मी त्यांना पण इथे बोलू शकतो. संदेश भाऊचा सुद्धा आम्हाला फोन आलता की गणेश तुला तिथे काय मदत हवी आहे का. तर मी बोललो दादा तिकडचं पहिले निपटून घ्या आणि त्याच्यानंतर इकडे ते पण येते. राजकीय वय जास्त आहे. बघा कसं आहे ना साहेब, डॉक्टरची ना आता मी बोलून मतलब नाही आहे. मी करून दाखवेन, त्याला ताला लावेन, नाही तर त्याला जेल कापायला लावेन. डॉक्टरच्या विरोधात पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला, परंतु अजून गुन्हा दाखल होत नाही, कारण की तो शिंदे गटाच्या पक्षात पदाधिकारी आहे म्हणून का. बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानपेक्षा मोठा कोणी नाही आहे. ते शिंदे गटाचा असू, प्राईम मिनिस्टर गटाचा असू या नरेंद्र मोदी गटाचा असू, मला कुणाशी घेणं देणं नाही आहे. मला संविधानच्या निवड मला न्याय पाहिजे. अगर न्याय तुम्ही कलमाच्या धारीवर नाही दिलं तर आम्हाला आमच्या ताकदच्या धारीवर घेता येते आणि ते आम्ही घेतलं राहणार नाही. आणि कुणी दबाव त्या परिवारावरती टाकलं या कुणाला पण काही थोडं पण टच पण झालं. आज मी तुमच्या न्यूजच्या माध्यमातून बोलतो, अगर इथनं RSC प्लांट बंद आहे तर मध्ये टँकर का चाललेत. आता मी इथे बसलो होतो संधानजलला, आता एक टँकर भरून गेला, तर बंद कुठल्या हिशोबाने आहे. तर आता आम्ही सगळे तमाशे बघायला लागलोत. ह्याच्या पुढे कोणाला पण मी बोलतो तुम्हाला दिसलं ना तर तुम्ही या बंद असताना मध्ये का चाललं त्याची जानकारी घ्या, तुमच्या हिशोबाने खात्री घ्या. पब्लिकला सांगतोय मी. ऍडमिट झाल्यापासून मृत्यूपर्यंत डॉक्टरने काय काय ट्रीटमेंट केली त्याचा अहवाल दिला का तुम्हाला डॉक्टर. नाही, CCTV फुटेज पाहिजे, कुठले सर्जन आले होते ते पाहिजे, त्यानंतर त्याचा अहवाल पाहिजे आणि त्यानंतर त्यांनी काय केलं आणि कसं काय झालंय ते तिथे जे रिपोर्ट टेंब्यामध्ये झाले ते मला पुरं पाहिजे. आणि आतापर्यंत कोणी बोलतोय 25 लाख दिले, कोणी बोलतोय 30 लाख दिले, त्या परिवाराला कोणी 1 रुपया पण नाही दिलाय, कोणी 1 रुपया पण नाही दिलाय. नुसतं अंतिम विधी साधी DCP साहेबांनी त्यांना 30,000 रुपये एक हेल्प केली गरीब हँडिकॅप माणूस पाहून. DCP साहेबाचे मी आभार व्यक्त करतो की एका व्यक्तीला मुलाला सहारा देण्याचं काम केलं, एक हेल्प केली आणि DCP साहेबांनी मला समजवलं. म्हणून मी ती बॉडी घेऊन जे आहे पोलीस त्या दिवशी मगजमारी चालू होती की गणेश शांत घ्या, मगजमारी नका करू, का की इथे प्रकरण दुसरा घडतोय, बॉडीची अंतिमविधी करा. नाही तर ती बॉडी घेऊन मी बसणार होतो हॉस्पिटलला आणि हॉस्पिटलला ताला लागला की बिगर आणि FIR झाल्या बिगर उठणार नव्हतो मी. किती दिवसानंतर तुम्ही मोर्चा काढणार. हे तर आता माझ्या संदेश भाऊ, बाकी माझा सगळा बंजारा समाज, जसं की आता मी काल माझ्या इथे सगळे रिक्षावाले आलते, काय संधानजलीचा कार्यक्रम ठेवला होता. आता मी आता सगळ्यांना जागृत करण्याचं काम चालू आहे. मी जागा जागेवरती आता हे संधानजलीचे प्रोग्राम ठेवणार आणि सगळ्यांना समजवणार की बाबा समाजावरती अन्याय झालाय. आणि माझ्या मागे एका समाजाचे लोक नाहीत, काल तुम्ही बघितलं असतं ना, मुस्लिम समाजाचे आहेत, भाई आहे, उत्तर भारतीय आहे. जेव्हा मी इथनं 500 लोक चंबूरला नेऊ शकतो आणि माझा कामापावरशी पण वार्ता झाली आहे, चंबूरशी पण लोक येणार, आठवले साहेबांशी पण वार्ता झाली आहे. ते बोलले टेन्शन नको घेऊ, तुझ्या साहेबाशी काम कर. आणि काकासाहेब खंबाडकरांनी तर वकीलला सुद्धा पाठवलं की गणेश जे पण आहे टेन्शन नको घेऊ, त्या परिवाराला आपण मदत करू आणि जेवढं जास्तीत जास्त होईल त्याचं इन्शुरन्स पास करून देऊ. आम्हाला कोणाची भिकाची पण गरज नाही. बिचारी 2 घास आपल्या पोरांसाठी घेऊन येते, तर ती शाळा शिकवण्यासाठी पोरांना काय अनपढ ठेवायचं काय. म्हणजे मीरा भाईंदर महानगरपालिका जर असं मीटिंग घेऊन जर पालकावरती सोपत असेल, त्या पोरांचं शिक्षण कसं होणार. तर ही जबाबदारी मी मला वाटतं आयुक्तांनी जबाबदारी घ्यावा लवकरात लवकर. आणि या गोरगरिबांना जे अन्याय झालेलं आहे याचा स्वतः पुढाकार घेऊन प्रशासनाने पुढे यावा. आणि जे पालंड्याची जे चुकी ठरलेली दिसून येत आहे लोकांच्या वतीने, त्याच्यावरती लवकरात लवकर त्यांनाही गुन्हा दाखल करून त्याच्यावरती रुग्णालयावर परत ह्याच्यानंतर कुठलाही अपघात घडल्यानंतर असं लोकांसंगत हे होऊ नये. आज तो पोरगा वाचणारा पोरगा या ठिकाणी एवढा उशीर जेव्हा तुमची आपत नव्हती तर तुम्ही स्वतःच्या दवाखान्यामध्ये ठेवलं का, उपचार केलं का नाही त्याचा. आणि तुम्ही 50,000च्या पाठीमागे एवढा उशीर त्या पोरगाला का थांबवण्यात आला. या पोलीस प्रशासनाने बी त्याची चौकशी करावा आणि हे कुटुंबाला, गोरगरिबाच्या कुटुंबाला यांना न्याय मिळवून देण्यात यावा. जर नाही भेटलं लवकरात लवकर तर आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरू. जे इथले सर्व पक्ष सर्व सोडून
जे आज गेले 4 दिवसापासून आज लोक रस्त्यावर बसले, सर्व समाजसेवक असो, पदाधिकारी असो, नगरसेवक असो, बहुतेक लोकांनी सर्वांनी पक्ष न बघता या गरिबांचा बालाचा असं दुर्घटना घडली आहे, परत कोणाचं होऊ नये, न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी या ठिकाणी 4 दिवसापासून आंदोलन वगैरे अनेक ठिकाणी सर्व काही केलेले आहे. तर मी त्यांनाही धन्यवाद बोलेन का अशा टायमाला न्याय मिळवून देण्यासाठी गोरगरिबांना हे आले, आपण सर्वांनी रस्त्यामध्ये उतरले. खूप खूप तुमचा आभार आहे. आणि यापुढे जे प्रशासनचे डोळे बंद आहे ते सुद्धा आपल्याला सर्वांनी मिळून हे डोळे उघडण्याची तयारी ठेवावं, हे मी सर्वांना हात जोडून या गोरगरीब कुटुंबाच्या वतीने मी सर्वांना हात जोडून विनंती करतो.